सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये। सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून भलत्यासारख्या विषयांमध्ये लक्ष विचलित करतं। पण हिम्मत असेल तर मग ते अबू हसमी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील, करावं अटक त्यांना। भिडे ठोका। कोरटकर आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो देखील समोर आलेले आहेत। आज कोरटकर आणि देवेंद्र फडणवीस फोटोज खूप चर्चेत आहेत, अनेक फोटोज चर्चेत झालेले आहेत। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्यांना काय कोण अटक करणार आहे? काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल, आता कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे। पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला, काल जो फोटो सगळं चार्जशीटमधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला, हा फोटो काही मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल हे तर लगेच कळतं ना। पण मग 3 महिने कशासाठी काढले, कोणासाठी काढले, कोणाला संरक्षण देताय आपण, कोणी हात बांधून ठेवलेत मुख्यमंत्र्यांचे, हा एक प्रश्न उपस्थित होतोच। आदित्यजी मुंडेंचा राजीनामा झाला, आदित्यजी घोटाले के लिए एकनाथ शिंदे जिम्मेदार, इस तरह का एफिडेविट दिया सुजाता सोनिक ने। देखिए बहुत सारे घोटाले एकनाथ शिंदे के हाथों सही हुए, और अगर आप सही मायने से देखें तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए, क्योंकि उनके हाथों से MMRD का घोटाला हो, BMC में काफी सारे घोटाले हो, रोड स्कैम हो, सारे हुए नहीं। सब आता तुम्हाला आठवत असेल कुरुळकरांचं काय झालं पुढे, आणि म्हणून कोणाशी संबंध आहे हे न बघता कुठच्याही संस्थेने मला वाटतं कोणालाही जे देशविरोधी कारवाई करतात समोरून जायचं बोलतात त्यांना कोणी संरक्षण देत नाही।